ममता बनर्जी, ममता सरकार। पश्चिम बंगाल में शाहजहां शेख द्वारा महिलाओं पर अत्याचार के विरोध में पिंपरी चिंचवड़ ने विरोध प्रदर्शन किया। दरअसल पश्चिम बंगाल में मुख्यमंत्री एक महिला है और वो खुली आंखों से ये सब देख रही है। ऐसे शब्दों में पिंपरी चिंचवड़ शहर जिला महिला अध्यक्ष सुजाता पलांडे ने विरोध जताया। ये विरोध प्रदर्शन आज दोपहर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक पिंपरी में किया गया। इस मौके पर उन्होंने शाहजहां शेख का बैनर टांगकर चप्पल मारो विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर पिंपरी चिंचवड़ शहर जिला भाजपा की महिला पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। भाजपा के वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, महासचिव नामदेव ढाके ने भी विरोध प्रदर्शन आंदोलन का मार्गदर्शन किया। महिलांवर अत्याचार करणाऱ्या शाहजहां शेखचं करायचं काय? महिलांवर अत्याचार करणाऱ्या ममता सरकारचं करायचं काय? आज पहा, शाहजहां शेख हा तृणमूल काँग्रेसचा एक नेता आहे। त्या नेत्यानं त्याच्या संदेशखाली या गावामध्ये ज्या पद्धतीचा महिलांवर अत्याचार केला आहे आणि तो बरीच वर्ष करतोय आणि त्याला आता 50 ते 60 दिवस झाले की तो अत्याचार त्याचा उघडकीला आलाय। आज त्याला सकाळी अटक झाली आहे, पण अटक होताना आम्हाला एक आश्चर्य वाटतंय, ज्या राज्याची सीएम महिला आहे त्या महिला सीएम असताना सुद्धा महिलांवर अत्याचार होतो कसा, आणि तो होत असताना एवढे दिवस ही महिला सीएम एवढे उघड्या डोळ्यांनी तो अत्याचार पाहतेच कसा। मला वाटतं ज्या वेळेला आमच्या PCMC क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये एक शेख नावाची व्यक्ती आम्ही पकडली, आम्ही त्याला जमीनदोस्त नाही केलं आहे, त्याच्या बिल्डिंग सकट जमीनदोस्त केलं आहे। तर ह्या वेळेला ह्या ममता सरकारला आम्ही जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही, कारण मला वाटतं ही महिला नाही आहे। कारण महिला जर असती तर तिने ह्या पद्धतीने महिलांवर होणारे अत्याचार पाहत बसली नसती। त्या शेखला आज 10 दिवसाची पोलीस कोठडी झाली आहे, पण आम्ही सगळं समस्त महिला वर्ग आम्ही इथे मागणी करतोय की त्या नराधमाला सोडायचं नाही आणि त्या नराधमाला एवढी कठोर शिक्षा द्या की पुन्हा या पद्धतीचा अत्याचार कुठलाही नराधम करणार नाही। विचार करा, आम्ही साधे कार्यकर्ते आहोत, पण एखाद्या महिलेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तरी आम्ही पळत सुटतो। पण आज जर सीएम ममता बॅनर्जी सारखी महिला असेल, ही महिला गप्प बसली कशी? म्हणजेच की ह्यांच्या दिव्याखाली 100% काही अंधार आहे तो शोधून काढला पाहिजे। आणि अशा अत्याचार केलेल्या माणसाला 50 दिवसांनी पण सापडला, तो पण कधी कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर। त्यामुळे ह्या पद्धतीचं ह्यानंतरचं ममता सरकार जगू शकणार नाही आणि आम्ही त्यांना जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे।